ऐका ना, आज खूप उकडायलंय, तर आज मी मठ्ठा बनवणार आहे. तर चला, हे दही घेतलेलं आहे मी ₹20चं. ह्याच्यामध्ये पाणी घालून पाणी वाढवणार आहे, एकदम पातळ करणार आहे आणि छानपैकी घुसळणार आहे. आज रंगपंचमी आहे आणि खूप उकडायला लागले. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे लाही-लाही व्हायली आहे. तर तहानसुद्धा भागना. तर बघूया, हे आहेत जिरे. 1 चमचा जिरे घेतलेत. त्याच्यात 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय आणि कोथिंबीर घेतली. आता मी हे सगळं चेचून घेणार आहे आणि एकदम बारीक पेस्ट करायची आपल्याला. तर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं तहान भागना. किती पाणी प्यायचं फ्रीजचं? फ्रीजचं पाणी पिऊन सुद्धा घसा सुकल्यासारखा होतो. रात्री अचानक उठायला होतं आणि तहान लागते. मग पाणी पिलं की परत शांत झोप लागते. तर असं सारखं जर तहान भागत नसेल दुपारची, तर आपण छानपैकी मठ्ठा करूया. तर ह्याच्यामध्ये 1 चमचा मी थोडंसं पातळ मठ्ठा घातलेला आहे, म्हणजे दह्याचं ताक घातलेलं आहे आणि चांगले ह्याची पेस्ट वाटून घेणार आहे. तर आता ही छानपैकी जिरे, लसूण नाही, आलं आणि कोथिंबीर पेस्ट केलेली आहे आणि ही पेस्ट त्याच्यामध्ये मी टाकत आहे. आता छानपैकी मस्तपैकी ह्याच्यात फ्रीजचं पाणी घातलेलं आहे, थंडगार असं मस्त. आणि आता ह्याचा मी मठ्ठा करणार आहे. तर ह्याच्यात मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी वरून कोथिंबीर पण भुरभुरणार आहे. तर आणि छान एक जिरवीनं घोटून घेतले आणि पातळ केलेले आहे. आता हा झालाय आपला छान थंडगार मठ्ठा, जेणेकरून आपली दुपारची तहान भागणार आहे. तर चला, आता बघूया मी कसं करतो ते. हा आहे काचेचा ग्लास. आता आपल्याला इथं छान डिझाईन करायचं आहे आणि तुमच्यासाठी सर्व करायचं आहे की मी कसं मठ्ठा तयार केला आहे. तर हे मठ्ठा मी व्यवस्थित ग्लासमध्ये काढून घेतो. मठ्ठ्यानं आपली तहान भागतेच भागते, पण आपली जी कोरड पडलेली असती घशाची, ती पण तृप्त होते. हे थोडेसे कोथिंबीर आहेत वर डिझाईनसाठी. तर हा घ्या छानपैकी. थँक यू.